नमस्ते मित्रांनो, शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलची स्थापना करण्यामागे उद्देश हाच होता की जास्तीत जास्त आरोग्यविषयक माहिती आपल्या जनतेला, आपल्या सभासदांना, सदस्यांना मिळावी। शिवात्मा हेल्थ केअर जेजुरी या ठिकाणी फिटनेस इंडस्ट्रीमधील अग्रगण्य कंपनी हर्बल लाईफ या इंटरनॅशनल कंपनीचे सर्व प्रॉडक्ट आपण त्या ठिकाणी लोकांना देतो। जेन्युइन प्रॉडक्ट, हे जेन्युइन प्रॉडक्ट आपण लोकांना इथून अवेलेबल करतो। या कंपनीविषयी आपल्याला काही गैरसमज असतील, आपण वापरले असाल, आपल्याला फरक पडला नसेल, टीचिंग व्यवस्थित झाली नसेल, तर काही शंका असतील तर आपण शिवात्मा हेल्थ केअरशी संपर्क साधावा। शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलवर आपण पहिल्यांदा आला असाल तर आपण कृपया सबस्क्राईब करा आणि मोफत ज्या टिप्स असतात त्याचा आपण त्या ठिकाणी लाभ घ्यावा। जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहावा। त्यामध्ये आपल्याला काही वाटलं तर तुम्ही सूचना करू शकता आणि आपण त्या पद्धतीने व्हिडिओ बनत जाऊ। तर लोकांना घरबसल्या एक मोफत नॉलेज त्या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे। जे काय आपल्याला माहीत आहे त्या गोष्टी आपण सांगतो, ज्या माहीत नाही त्या गोष्टी आपण समजून घेतो किंवा उपलब्ध करून त्याविषयी विश्लेषण करतो। आजचा विषय असा असणार आहे मित्रांनो, उन्हाळा चालू आहे आणि उन्हाने सगळ्यांचीच त्रेधा तिरपीट उडालेली। पहिल्यांदा वर्ष 39 आहे माझं आणि पहिल्यांदा एवढं ऊन आपण पाहतो आहे। 40 डिग्री सेल्सिअस पुणे ग्रामीणला, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा, नागपूर 42, 43, 46 जातं। पण आपल्याकडे 40, 41 पुणे जिल्हा आणि पुणे जिल्हा ग्रामीणला पहिल्यांदा ऊन आहे। ते कशामुळं आहे? मग ह्याच्यामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे? आपल्याला कशा पद्धतीने ह्याच्यापासून स्वतःला वाचवलं पाहिजे? का तर वयस्कर लोकांना, ज्येष्ठ लोकांना याचा खूप त्रास होतो आहे आणि ह्या त्रास होणाऱ्या गोष्टीपासून आपण त्या ठिकाणी स्वतःला वाचवलं पाहिजे। तर आजचा विषय असणार आहे 40 डिग्री सेल्सिअस तापमानात स्वतःची काळजी कशी घ्यायची किंवा एकंदरीत ह्या उन्हापासून आपल्याला कसं वाचायचं आहे, ह्याच्या काही गोष्टी आपण त्या ठिकाणी सांगणार आहे। तर माझं नाव श्रीकांत राणे, मी वेलनेस कोच म्हणून या ठिकाणी काम करतो आहे। नक्कीच आपण त्या ठिकाणी आपले बाकीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर पहा। विविध विषयांवर आपण त्या ठिकाणी गोष्टी त्या ठिकाणी जागृती करतो आहे। आपल्या जीवनामध्ये छोटासा बदल केला दैनंदिन जीवनामध्ये तर खूप मोठा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। पण ते तुम्ही ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे। मोफत मिळतं त्याची आपल्याला किंमत नसते। आपल्याला काय झालं का दवाखान्यात जायचं, 200, 300, 500 रुपये त्या डॉक्टरला फी द्यायची, 200-300 रुपयाच्या गोळ्या घ्यायच्या, 700-1000 रुपये घालवल्याशिवाय आपल्याला काय चैन पडत नाही। मोफत काय मिळत असेल तर आपल्याला ते नको असतं। इथंच माणूस चुकतं। वाचन, निरीक्षण, ऐकणं, प्रवास, तुमचं ज्ञान आणि बुद्धी वाढायच्या ह्याच गोष्टी जर हे तुम्ही नाही केलं, 1-2 सेकंदात, 1 मिनटात जर तुम्ही म्हणला बाबा ह्यापासून मला काय मिळणार आहे, तर तुम्हाला काहीच मिळणार नाही। तुम्हाला ते पूर्ण 8-9-10 मिनटाचा व्हिडिओ पाहावा लागेल, त्यात तुमचा फायदा आहे। आणि काल परवाच आमचे पांडेश्वरचे एक मित्र आहेत शबीरबाई, तर त्यांनी कळवलं आपले व्हिडिओ खूप महत्त्वाचे असतात। माझ्या ग्रुपला त्यांची कमेंट आली आणि त्यांनी बाकीचे पण व्हिडिओ मागितले होते, तर मी त्यांना ते सगळे डिटेल दिलेले आहेत। अशी काही मोजकी लोक जे खरंच ॲप्रिशिएट करतात आणि काही अशी पण लोक आहेत फायदा ते घ्यायचा पण तोंडातनं त्यांच्या काही निघत नाही की आम्हाला तुमचा फायदा होतो आहे की आम्हाला हे पटतं आहे, अजिबात नाही। असू द्या, चला आपला प्रवासच असा आहे, आपल्याला सर्वांचंच कल्याण करायचं आहे आणि आपण त्यासाठी ज्या क्षेत्रात उतरलेलो आहे। आजचा विषय चालू करू, जास्त वेळ न घालवता। 40 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे अक्षरशः हालबेहाल झालेत आणि आता लोक हॉस्पिटलला जायला लागले। शरीरातलं पाणी कमी होतं आहे, BP लो होतो आहे, थकवा जाणवतो आहे, चक्कर येते, दडदड होती आणि वयस्कर लोक 60, 65, 70, 75, 80, 81, 82 ही लोक आता हॉस्पिटलला दिसायला लागले। ऊन जास्त, काय करणार, ऊन जास्त आहे। ज्यात पत्र्याचं घर असेल कोणाचं तर मग अवघडच आहे। स्लॅबवाल्यांचं तरी बरं आहे, तरीसुद्धा तुम्ही झाडाखाली बसा, जळायला लागतात आहे। या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण काही गोष्टी सांगणार ते आपण त्या ठिकाणी समजून घेऊ। सर्वात महत्त्वाचं पाणी आणि पाण्याचं प्रमाण। शरीरामध्ये आपल्या पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर आपल्याला काही होणार नाही। दिवसभर आपण थोडं थोडं पाणी पिलं पाहिजे। पाणी तहान लागण्याची वाट न पाहता थोडं आपण पाणी इनटेक केलं पाहिजे। लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक हे काय आपल्या शरीरामध्ये पाण्याची पातळी मेंटेन करणारे पदार्थ आहेत, तर हे आपण त्या ठिकाणी घेतले पाहिजे। तेलकट
तिखट आणि जंक फूड आपण खाल्लं नाही पाहिजे. ह्यामुळं तुम्हाला छातीत जळजळ होऊ शकते. हे उष्ण पदार्थ आहेत. या उष्ण पदार्थामुळे शरीराची उष्णता वाढते. ऑलरेडी आपण बाह्य उष्णतेमुळं परेशान आहे. त्यात परत ह्या खाण्यातून आपण उष्णता नाही वाढवली पाहिजे. त्यासाठी आपण हे पदार्थ टाळले पाहिजे. मग काय खाल्लं पाहिजे? काकडी, खरबूज, कलिंगड आणि दही, ताक ह्याला आपण प्रायोरिटी दिली पाहिजे. काकडी तर खूप चांगली सहज अवेलेबल होती आणि हे आपण उन्हाळ्यात खाल्लं पाहिजे. जर आपल्याला उन्हाच्या त्रासापासून वाचायचं आहे आणि हॉस्पिटलाइज व्हायचं नाही, दवाखान्यात जायचं नाही, तर आपण हे केलं पाहिजे. आता हे झालं पाण्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी. पुढचा मुद्दा आहे बाहेर जाताना काय काळजी घ्यायची. का तर उन्हाळा आहे, आपल्याला प्रत्येकाला कामं आहेत, शेतीची कामं आहेत, प्रवासाची कामं आहेत, कुठं ना कुठं आपल्याला सारखं जावं लागतं, घरात बसून आपण राहू शकत नाही. तर मग काय करायचं? बाहेर जाताना, घराच्या बाहेर पडताना शक्यतो 11 ते 3 या वेळेत आपण बाहेर पडण्याचं टाळलं पाहिजे. शक्य असेल तर. शक्य नसेल तर कसं बाहेर पडायचं हे पुढे येणार आहे. पण जर तुम्ही टाळू शकत असाल तर 11 ते दुपारी 3-3:30पर्यंत बाहेर पडू नका. त्यावेळेस सूर्य आग ओकत असतो. 11 ते 3 लक्षात घ्या. हा त्याचा प्राईम टाईम आहे. त्यावेळेस तुम्हाला भयंकर उष्णता जाणवते, प्रचंड ऊन असतं डोक्यावर. आणि जर तुम्हाला बाहेर पडायचंच आहे, तुम्ही ते टाळू शकत नाही, तुम्हाला तुमची कामं आहेत, तर तुम्ही काय केलं पाहिजे? सैल सुती कपडे, व्हाईट कपडे, पांढरे कपडे शक्यतो घाला. सैल घाला. घट्ट कपडे जर तुम्ही घातले तर तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार आहे? घाम जास्त येणार आहे. लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या शरीराच्या पाणी पातळी लो होणार आहे. त्यामुळे थकवा येतो. लक्षात घ्या. आणि घरून निघताना जरा पाणी बॉटल घरूनच घ्या. पाणी आपल्या जवळच पाहिजे. डोक्यावर टोपी, गमछा आपण ज्याला म्हणतो आपण टाकतो काय काय वेळेला, आपला भगवा आपल्या गळ्यात असतो. आणि स्कार्फ, महिला वर्ग स्कार्फ तुम्ही घेऊनच बाहेर पडलं पाहिजे. टोपी कंपल्सरी कुणी असो, लहान मुलगा ज्येष्ठ यांनी वापरले पाहिजे. डोळ्यावर सनग्लासमध्ये आपण पाहतो की फायबरमध्ये सनग्लास येतात, ज्याला आपण गॉगल म्हणतो. तर ते फायबरमध्ये घेऊ नका. ते उन्हात तापतं आणि त्याचीच वाफ डोळ्याला लागते आणि डोळ्याला इजा होते, नजर कमी होऊ शकते. तर ते काच असली पाहिजे. टिक करून असं तुम्ही पहा. आणि ती काच जर असेल तर चांगल्या क्वालिटीचा तुम्ही सनग्लास वापरला पाहिजे, म्हणजे गॉगल वापरला पाहिजे. बाहेर पडताना ही काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आता शरीर थंड, बाहेरून आल्यानंतर आपल्याला काय काय आहे ना, जळ्या लागणार. 4 चाकी असेल तर ठीक आहे, पण 2 व्हीलरवर शक्यतो सर्वसामान्य माणसं प्रवास करतात, एसटीने प्रवास करतात, भाड्याच्या वाहनाने प्रवास करतात. तर बाहेरून आल्यानंतर आपलं शरीर थंड राहण्यासाठी काय केलं पाहिजे? तर वारंवार आपण जिथं शक्य होईल तिथं तोंड, हात, पाय, मान धुतलं पाहिजे. थंड पाण्याने आपण काय केलं पाहिजे? अंगावर ते तोंड, हात, पाय, मान धुतली पाहिजे. पाणी अंगावर घेतलं पाहिजे, पायावर घेतलं पाहिजे, हातपाय धुतले पाहिजे. त्याने होणार काय? तुमच्या शरीराचं वाढलेलं टेम्परेचर लो होणार. पायाचे तळवे, ज्येष्ठ नागरिक बघा, सगळ्यात जास्त पायाची आग होती. हे पॉईंट आहे. डोकं आणि पाय आणि पायाचे तळवे. तर हेतून तुमची हीट त्या ठिकाणी उत्सर्जित होती आणि त्याचा तुम्हाला पायाला जळजळ होती. म्हणून तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, घरी बसून असाल तर तुम्ही ते पाय पाण्यात, टबात वगैरे बुडवून ठेवू शकता. त्यामुळं तुम्हाला थंडावा त्या ठिकाणी मिळेल. पाणी थंड असावं, लक्षात घ्या. हे खूप महत्त्वाचं आहे. ज्येष्ठ नागरिकांनाच माहिती त्यांची अवस्था काय होती. इतकी भयानक होतं. मी स्वतः डोळ्याने पहिले लोक हॉस्पिटलला, मी माझ्या कामाने नाशिकला होतो, हॉस्पिटलमध्येच गेलो होतो आणि असा त्रास आमच्या मावशीलाच झाला उन्हाचा आणि ती त्या ठिकाणी ॲडमिट झाली होती. तर त्या ठिकाणी गेलं, मी बघितलं सगळी वयस्कर लोक, जे काय 2 तास मी होतो, 3 ते 4 लोक वयस्कर लोक, ज्यांचं वय 60, 65, 70च्या पुढे, तर ती लोक तिथं येऊन डॉक्टरांचा सल्ला घेत होती किंवा ॲडमिट होत होती. एक तर 85 वर्षाची ज्येष्ठ महिला आमच्या पलीकडेच बेडवर त्या ठिकाणी ॲडमिट होती. त्यांना तिथनं परत नाशिकला हलवलं, येवल्यातून. लक्षात घ्या. म्हणजे हे व्हायला लागले लोकांना आणि आम्ही ते लोकांना सांगतो, पण लोकांना ते पटत नाही. तर ज्येष्ठ नागरिकांना ह्याचा त्रास होतो आहे, लहान मुलांनासुद्धा ह्याचा त्रास होतो आहे. तर घरात हवा खेळती आपण ठेवली पाहिजे. जर आपल्या घरी आल्यानंतर आपले दरवाजे, खिडक्या मोकळ्या ठेवून आपण हवा खेळती ठेवली पाहिजे, तर आपल्याला घरात उकाडा जाणवणार नाही. आणि बाहेरून आल्यानंतर ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लहान मुलं असतील तर ह्यांचं थंड पाण्याने आपण पूर्ण शरीर किंवा हातपाय आपण त्या ठिकाणी पुसले पाहिजेत, ज्यामुळं तुमचे शरीराचं तापमान मेंटेन राहील किंवा कमी होईल आणि त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. तर आता एवढं सगळं आपण करू शकलो नाही शकलो, पण पुढं जर आपल्याला धोका काय होऊ शकतो, धोकादायक लक्षणं काय ते आपण सांगणार आहे.
शक्यतो उन्हाळे लागणं, पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर लगेच जागेला चुनचुन होणं हे लहान मुलांचा नॅचरल प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. याला उपाय काय? गुळ पाणी द्या, त्याला ताक द्या, त्याला दही द्या. लहान मुलांचं होतं ना, पोरांना सुट्टी लागल्यानंतर पोरं थांबत नाही, किती काय करा, ते उन्हातच खेळतात. तर ते आपण केलं पाहिजे. त्यांना थंड पाण्याने कपड्याने पुसलं पाहिजे. आणि उन्हाळे लागणं, गोळानं फुटणं, चक्कर येणं, घामाद्वारे शरीरातलं पाणी कमी झालं का त्या माणसाला अशक्तपणा येतो. अशक्तपणा आल्यानंतर ते माणसाला काही सुचत नाही, छातीत धडधड व्हायला होतं आणि तो माणूस गडबडतो, लक्षात घ्या. तर हे सगळं गोष्ट फक्त आपण जेवढी काळजी घ्यायला पाहिजे ती घेत नाही, त्यामुळे होतं. शरीरात पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. का तर उकाडा इतका असतो. पत्र्याचं घर असेल एखाद्याचं तर ते फॅन लावला का सगळी गरमच हवा, त्याचा खूप त्रास होतो. त्यामुळे आपण त्या ठिकाणी काही धोकादायक लक्षणं आहेत ती पाहिली पाहिजे. ती काय आहे? चक्कर येणे, डोकेदुखी, उलटी, जास्त उन्हामुळे जुलाब पण होतात. शक्यतो ह्या दिवसात आपण आंबे बाजारात आता उपलब्ध आहेत. आंब्यामधनं भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं आणि ते खाण्यात जास्त आलं, ऊन आहे, 100% त्रास होणार, उलटी जुलाब तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळं उन्हातनं आला असेल तर आंबे खाऊ नका. अशक्तपणा मी आत्ता सांगितलं, पाण्याचं प्रमाण कमी झालं तर तुम्हाला अशक्तपणा येतोच. किती जड पैलवान असू द्या, शरीरामध्ये पाणी खूप महत्त्वाचं आहे. घाम बंद होणे, काही लोकांचं असं होतं की शरीरातनं घाम बाहेर पडायचं बंद होतं. अशा वेळेस होतं काय? अशा वेळेस काय होतं? तुमच्या शरीरातलं रक्त अक्षरशः उकळत असतं आणि ते घट्ट होतं आणि त्याचं ब्लड सर्क्युलेशन थांबलं का तुम्हाला हार्ट अटॅक होतोच. तुम्हाला जास्त विचार करत असेल, त्या माणसाला ऑलरेडी बीपीची गोळी चालू असेल तर त्याच्या ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. म्हणजे ब्रेन स्ट्रोकचा विषय काय, हार्ट अटॅकचा विषय काय मी मागच्या व्हिडिओ सांगितलं आहे. हार्टला ब्लड सर्क्युलेशन थांबलं का हार्ट अटॅक, आणि मेंदूला ब्रेनला ब्लड सर्क्युलेशन थांबलं का स्ट्रोक. ह्यामुळे होतं काय, तुमच्या शरीरामधली एखादी त्या दाबामुळं, बी पीच्या दाबामुळं, ब्लड प्रेशरच्या दाबामुळे एखादी जर नस फाटली तर ते रक्त गोठतं आणि ब्लड सर्क्युलेशन थांबतं, त्या भागाला रक्त मिळत नाही. आणि मग आपणच त्याला म्हणतो की त्याला स्ट्रोक आला किंवा पॅरालिसिस झाला. पॅरालिसिस म्हणजे काय? अर्धांगवायू. डाव्या बाजूची रक्तवाहिनी बंद पडली, उजवं शरीर लुळं पडतं, उजव्या बाजूचा रक्तप्रवाह मेंदूचा कमी झाला, डावं शरीर लुळं पडतं, म्हणजे ते काम करत नाही. लक्षात घ्या. तर हे असं सगळ्या गोष्टी होऊ शकतात. या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्यापासून आपल्याला पूर्ण बाहेर पडायचं असेल तर आपल्याकडे काही न्यूट्रिशन आहे. ते न्यूट्रिशन आपण तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही ह्या उन्हाळ्याचा सामना जसा आम्ही करतो आहे, किती ऊन असू दे आपल्याला काय फरक पडत नाही. आपल्याकडे 24 हायड्रेटसारखे आहे, लिपटॉपसारखे आहेत की जेणेकरून तुम्हाला B6, B12 ही इतकी महत्त्वाची आहेत शरीरातला रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी. तर हे त्याच्यातून नॅचरली तुम्हाला मिळतं. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. न्यूट्रिशनची साथ त्या ठिकाणी धरली पाहिजे, नाही तर आपल्याला निष्काळजीपणामुळं हॉस्पिटलला जाऊ लागू शकतं, भविष्यात मोठा धोका होऊ शकतो. चला, आजचा विषय इथपर्यंतच होता. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार, राम राम, जय हिंद, जय भारत.